जय महाराष्ट्र मित्रांनो, मराठा समाज व ओबीसी समाज यांच्यात पुन्हा एकदा वादळ निर्माण होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या विजयामुळे छगन भुजबळ नाराज असल्याचं समजतं। आपण जरांगेंना थांबवण्यासाठी एवढे अतोनात प्रयत्न केले तरी पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेच्या मागण्या मान्य करून मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेण्याची प्रोसेस केली। त्यामुळे आपला अपमान झाल्याचं दुःख छगन भुजबळ यांना झाले आहे। वाशीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जरांगेंचं उपोषण सोडवलं, तिथं त्यांनी जरांगेच्या हातात जिहारच दिला आणि आपल्याला हरवलं अशी खंत छगन भुजबळ यांनी बोलून दाखवली आहे। छगन भुजबळ म्हणतात, हे कसं शक्य आहे? आम्ही रक्ताने ओबीसी आहोत, आमचाच ओबीसी मध्ये राहण्याचा अधिकार आहे। मराठे हे जन्माने ओबीसी नाहीत, ते ओबीसी मधून आरक्षणाचा लाभ घेऊच शकत नाहीत। आपण आता कोर्टात जाणार आहोत। समता परिषदेच्या सदस्यांसोबत भुजबळांचं बोलणं झालं आहे। जिहार विरोधात लढण्याची तयारीही झाली आहे। मराठा ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी जात आहे आणि 3 ते 4 कोटी मराठे जर ओबीसी मध्ये आले तर आमच्यावर अन्याय होईल असं छगन भुजबळ म्हणतात। पण गमतीचा भाग मित्रांनो हा आहे की हेच छगन भुजबळ याआधी म्हणायचे की महाराष्ट्रात मराठ्यांची संख्या कमी आहे आणि ओबीसी सर्वात मोठे आहेत। छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर सुद्धा टीका केली होती की हे दोघे मनोज जरांगेंना पाठीशी घालतात आणि आता छगन भुजबळ म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगेंना पाठीशी घालतात। याचाच अर्थ मराठा व ओबीसी यांच्यामध्ये वाद अजून मोठ्या प्रमाणात होणार आहेत। धुमसत असलेल्या आगीत तेल ओतण्याचं काम छगन भुजबळांकडून वारंवार होताना दिसत आहे। भुजबळ खासगीत म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाची बाजू घेतली। जरांगेंनी मुंबई जाम केली तरी चाललं असतं, पण मुख्यमंत्र्यांनी जरांगेंची बाजू घ्यायला नको होती। जेव्हापासून जरांगेंनी आरक्षणाची लढाई सुरू केली तेव्हापासूनच भुजबळ अस्वस्थ आहेत, पण मंत्रिपद सोडून महाराष्ट्र सरकारमधून बाहेर पडण्याचं धाडस त्यांनी केलं नाही। उलट सरकारमध्ये राहून जरांगे पाटील यांना जेवढी आडकाठी घालता येईल तेवढी त्यांनी घातली, जेवढ्या अडचणी निर्माण करता येतील तेवढ्या त्यांनी अडचणी निर्माण केल्या। आपला पराभव कुठल्या राजकारण्याने न करता एका सर्वसामान्य आंदोलकाने केला आहे। ही जखम छगन भुजबळांच्या काळजाला पोखरत आहे। राहून राहून मनोज जरांगे भुजबळांच्या डोळ्यांसमोर उभा राहत आहेत। आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगेच्या बाजूला उभा असल्याने व अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शांत असल्याने भुजबळांना काय करावे हे सूचनाचे झाले आहे आणि त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जरांगेंच्या विरोधात कोर्टात लढण्याचं जाहीर केलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।